पोलीस भरतीची जाहिरात आली, फॉर्म भरायला चालू झाले आणि त्याची मुदत अंतिम टप्प्यातही आली। जर तुम्ही आणखीन फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की नंतर शेवटला सर्वजण ट्राय करतात, त्यामुळे साईड लोड चालते, त्यामुळे होईल तेवढा आता थोडे दिवस राहिलेले आहेत, लवकरात लवकर सर्वांनी फॉर्म भरून घ्या। तर मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत। फॉर्म भरायचा तर मुंबईला कुणी फॉर्म भरला पाहिजे, मुंबईला येण्या अगोदर तुम्हाला मुंबईचं मेरिट किती लागतंय, पेपरला मार्क्स कसे आहेत, ग्राउंड किती पाहिजे, पेपरचा पॅटर्न कसा असतोय, तिथे मागील भरतीचं मेरिट काय आहे, या सर्व गोष्टीवरती आपण बोलणार आहोत। आणि जरी तुमचं सिलेक्शन झालं तर नोकरी कशी आहे, या सर्व माझे अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा, मग तुम्ही ठरवू शकता आपण मुंबईला फॉर्म भरायला पाहिजे किंवा नाही। चला सुरू करूया। नमस्कार, मी अमोल दैपळे, मुंबई पोलीस। मित्रांनो, ह्या वर्षी मुंबईला चांगल्या जागा आहेत, दरवर्षीप्रमाणेच 2459 जागा आहेत। प्रत्येक कॅटेगरीला तिथे जागा आलेल्या आहेत, महिलांसाठी पण चांगल्या जागा आहेत, त्यामुळं ही महिलांसाठी पण एक चांगली संधी आहे। तर मित्रांनो, मुंबईला फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला ज्या गोष्टी विचारात घ्यायच्यात तर त्या तुम्हाला सांगतोय। मेन म्हणजे आपल्याला ग्राउंडला आल्यानंतर इथे जास्त फॉर्म येतात, फॉर्म जास्त असल्यामुळे ग्राउंडला पण मुलं जास्त बोलवले जातात आणि ग्राउंडला जास्त मुलं बोलवल्यामुळे ऍट अ टाइम जास्त लोक सोडले जातात, त्यामुळे 1600 आणि 800 मीटरला आपल्याला टायमिंग जास्त लागतो आणि टाइम जास्त लागल्यामुळे आपला ग्राउंडला मार्क्स कमी येतात। मग त्यामुळे आपल्याला वाटतं मुंबईला ग्राउंडचं मार्कचं मेरिट कमी लागतोय, मग आपलं लगेच सिलेक्शन होईल। तर तो तुमच्या डोक्यात जर असेल तर ती चूक दुरुस्त करा, म्हणजे तुम्ही गावाकडे जेवढे ग्राउंडला मार्क्स येतात त्या तुलनेत मुंबईला मार्क्स कमी येतात। जर तुम्ही तिकडे 43 घेत असले तर इथे 41च येणार, तिथे 41 येत असले तिकडे 40-39च येणार। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आणि मग आपल्याला इथं फॉर्म भरायचा आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या मुलांना वाटतं आपली तयारी थोडी कमी आहे, आपण आता सुरू केलंय आणि आपल्याला थोडा वेळ भेटला पाहिजे, तर त्या मुलांनी इथं ट्राय करू शकता। आणि ज्यांना वाटतं आपलं थोडं ग्राउंड कमी आहे आणि आपला पेपर चांगला आहे, बाकीच्या जिल्ह्याला जर गेलो आपण, जर पेपरसाठीच पात्र नाही झालो तर मग आपल्याला अभ्यासाचा काही फायदा होणार नाही। अशा एक मुलांनी इथं ट्राय करू शकता आणि ज्याची तयारी पण बेस्ट आहे त्यांनी पण इथं ट्राय करू शकता, कारण की इथं संधी पण चांगली आहे। आणि ज्याची तयारी एकदम तुम्हाला वाटते आता आपण आपल्या जिल्ह्याला पण होऊ शकतोय, आपलं ग्राउंड पण चांगला आहे आणि लेखी पण चांगली आहे, तर तुम्ही स्वतःच्या जिल्ह्याला ट्राय केलेलं मी तर सांगेल बेस्ट राहील। हा ठीक आहे, मग आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला चेक काय करायचंय, आपल्या कास्टला जागा किती आहेत, मग आपण कुठल्या प्रवर्गात येतोय, मग त्या प्रवर्गात समजा तुम्ही ओबीसीत येताय तर मग ओबीसीला जागा किती आहेत, ओबीसी मध्ये सर्वसाधारण मध्ये येताय तर मग सर्वसाधारण ओबीसीला जागा किती आहेत आणि ओपन सर्वसाधारणला जागा किती आहेत, ह्या दोन्हीची बेरीज करायची आणि इथून मागे पेपर पॅटर्न बघायचा आहे। समजा 2023 ची भरती झाली, त्यामध्ये मित्रांनो पेपर थोडा सोपा आला होता, तर तिथे मेरिट जास्त गेलेलं आहे, तर मग त्या तुलनेत आपल्याला मार्क्स येतील का, आपला अभ्यास तेवढा आहे का, ह्या गोष्टीचा विचार करायचा आणि मग फॉर्म भरायचा आहे मुंबईला। त्यानंतरून महत्वाचा मुद्दा तुमचं ग्राउंडला मित्रांनो, जर तुम्ही ओपन मधून येत असाल तर इथून मागे पण मेरिट कमी लागलेलं आहे। 40चं 2021चं पण 40चं आहे, 23च्या भरतीचं पण 40चं मेरिट आहे ग्राउंडचं, पण 40 मार्क्स घेऊन आपल्याला जर सिलेक्शन करायचंय तर मागील भरतीला 133-34 टोटल करावं लागते, तर म्हणजे तुम्हाला 93-94चा पेपर मारावा लागला असता ओपन मधून सिलेक्शन होण्यासाठी, जर तुम्ही काठावरती पात्र झाला असतात म्हणजे पेपरसाठी। हा विचार करायचा, त्यामुळे होईल तेवढं आपल्याला ग्राउंड टॉप करायचंय, पण कमीत कमी आपल्याला 40 मार्क्स यायला पाहिजेत। कॅटेगरीतून असाल तर 38, पण आपली तयारी टॉपची असली पाहिजे मित्रांनो। बट तुम्हाला सांगतोय मी की 38च्या खाली नको, आणि मुलींसाठी 36-34 मार्क्स यायलाच पाहिजेत, कुठल्याही कॅटेगरीतून असू द्या, तुम्ही ओपन मध्ये असू द्या किंवा कॅटेगरीमध्ये असू द्या, ह्या गोष्टी असतील तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। आणि लेखी मुलांसाठी जर मीडियम पेपर आला तर आपली तयारी 85 प्लस जाण्याची असावी आणि महिलांसाठी पण 80 प्लस जावं लागणार आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची। आणि जर अवघड पेपर आला 2021 सारखा तर तिथे 100% मेरिट कमी येते, तिथे मग तुम्हाला 80 मार्क्स जरी आले मुलांना आणि मुलींना 70 मार्क्स आले तरी सिलेक्शन होतंय आणि झालेलं पण आहे 21च्या भरतीला। बट 21च्या भरतीला 7076 जागा होत्या, ह्यावेळेस 2459 जागा आहेत, याचा पण विचार करायचा आहे आपल्याला। त्यानंतरून महत्वाचा मुद्दा, जर सिलेक्शन झालं तर इथं नोकरी कशी आहे, नोकरीचा जर विचार केला मित्रांनो, नोकरी बेस्ट आहे, पण ट्रॅव्हलिंगचा त्रास आहे, तो जर वगळला तर नोकरी महाराष्ट्रात मी तर म्हणेन सर्वात बेस्ट आहे। फक्त तुम्हाला तो ट्रॅव्हलिंगचा त्रास आहे तो सहन करावा लागणार आहे, आणि आपण गावाकडे राहिलेलो असतो आणि इकडचं वातावरण थोडं
दमट आहे, सूट होण्यासाठी थोडा टाइम लागतो. जर तुम्हाला हे जर शक्य वाटतंय तर 100% तुम्ही मुंबईला फॉर्म भरू शकता. मुंबई पोलीस हे बेस्टच आहे मित्रांनो. त्यामुळं जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही 100% विचारू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि फर्स्ट टाइम बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच महत्त्वाची व्हिडिओ मी घेऊन येत असतो. चला तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.